चप्पल जाता येता न लगी वेळ. व्यक्ती कुठेही असू द्या, मनाचा स्वभाव कसा आहे, चंचल वेगळं आणि चपल वेगळं. बर काय, चंचल तो चपल असत ना, चपल तो चंचल असत नाही. म्हणून वेगवेगळे अर्थ येतात. म्हणून मनाचा स्वभाव कसा, बहुत चंचल चपल जाता येता न लगी वेळ. म्हणून तर भगवान बोलतात, चंचलम हि मन कृष्ण परमार्थी बलवदृढं तस्य निग्रह म्हणजे वायरे. म्हणून वाऱ्यासारखा अत्यंत चपल आहे. म्हणून या मनाचा स्वभाव कसा आहे, अर्जुनाने प्रश्न विचारला बरं का देवाला. देवा सांग, मन कैसे केवडे पाहो जाता न सापडे. मन कसं आहे, केवढं आहे. कसं आहे म्हटल्यानंतर सांगता येत नाही. व्यक्तीचं स्वरूप सांगता येतं. कसं आहे, 5.5 फूट उंच आहे. कैसा आहे, गोर आहे, सावळा आहे, पांढरा आहे. कैसे केवडे, कसा आहे, केवढा आहे. तसं मनाचा तुम्हाला स्वभाव सांगता येत नाही. मन कैसे केवडे. आणि तिसरं सांगतात, पाहो जाताना सापडे. त्याला पाहत गेलं तर ते सापडत नाही, चंचल आहे. अशा चंचल मनाला तुकोबाराने सांगतात की देवा काय करा, तुमच्या जवळ ठेवा. भगवान नैवेद्यामध्ये बोलतात, मन मना भव मद भक्तो मदयाजी मां नमस्कुरो मामे वैशेषित्वेव मात्मान मत्परायणा. तू मन हे बीज करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मज एकाती. अशा प्रकारे मनाचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, दृढ माझे मन इथे राखावी बांधून. हे मन बांधलं पाहिजे कुठं, तुका म्हणे तुमच्या पायाचा खुंट धरोनी बळकट करी देवा. देवा तुका म्हणे तुझ्या पायाचा खुंट, तुझ्या पायाचा खुंट आणि माझं मन तुझ्या खुंटाजवळ बांधू दे. एखादी ओडाळ गाय असते बघा, ओडाळ गाय. ओडाळ गाय जास्त चपळ असते, पण तिला काय करतात शेतकऱ्यांना, तिच्या गळ्यामध्ये लोणलं घालतात. ऐकत नसेल तर येसन टोचतात. तेवढं ऐकत नसेल तर तिला सोडतच नाहीत. तसं देवा माझं मन अत्यंत चपल असल्यामुळं तुमच्या पायाच्या खुंटाजवळ माझं मन त्या ठिकाणी असू दे. तुका म्हणे तुमच्या पायाचा खुंट धरुनी बळकट करी देवा. देवा अशा प्रकारे माझ्या मनाला तुमच्या चरणाच्या ठिकाणी ठेवा. असं तुकोबारा म्हणत असताना आणखी तुकोबारा सांगतात, देवा कारण हे स्वभावच आहे. कारण मी ज्या वाटेनं चाललेलं आहे ते माझी सरळ वाट जी आहे तेच वाटानं जावं. तुका म्हणे तुका